पण हे बघा, पेरल्याशिवाय उगवत नाही ही मराठी माणसांची एक म्हण आहे. आता माझ्या गोठ्यामध्ये 27-28 गाय आहेत. कमी कष्टात कसं गोठ्याचं काम करता येईल? खर्च गायींपेक्षा गोठ्याला लोकांनी जास्त द्या. नमस्कार. पशुपालनातून उत्तुंग बहारी येणाऱ्या पशुपालकांचा परिचय आपण दर्शकांना करून देत असतो. त्यामध्ये आता आलो होतो आपण पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये आणि आंबेगाव तालुक्यातील चास नारोटी या गावामध्ये आलेलो आहोत. आणि इथं प्रगतिशील पशुपालक आणि ज्यांचं शर्यतीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर नाव गाजत असतं अशा हेमंत बारवे यांच्याशी. नमस्कार हेमंतराव. नमस्कार. तर हेमंतराव, मला सांगा की तुमचा हा पशुपालनाचा व्यवसाय नेमका कधी सुरू झाला? माझा पशुपालनाचा व्यवसाय वडिलोपार्जित आहे पहिल्यापासून. पारंपरिक स्वरूपात तुमचा हा गोठा होता. बरोबर, मोठा होता. पण त्यामध्ये काय होतं, बैल होते, मग घरी दूध खाण्यासाठी म्हशी वगैरे होत्या, गावरान गाय एखादी असायची. त्यांना मी दूध संकलन करतो. माझं दूध संकलन असं एक विचार आला 1 वर्षापूर्वी, चला बा आपण पण थोडंसं आपलं करतो, पण दूध असावं डेली आपलं. म्हणून मी 4 गाय पहिला खरेदी केलं. 4 गाय खरेदी केल्यानंतर त्या 4 गायींचा सेटअप 1 महिन्यामध्येच व्यवस्थित मला वाटला, व्यवस्थित बसला. परत 4 गाय आणल्या, अशा 8 गायी केल्या. त्याच्यानंतर वाढत आता माझ्या गोठ्यामध्ये 27-28 गायी आहेत. त्यामधल्या दूध देणाऱ्या दुभत्या गायी किती आहेत? दुभत्या गायी माझ्याकडं आहेत साधारणतः आता 15-16 गायी. 15-16 गायींच्या माध्यमातून हा दुग्ध व्यवसाय. गाई गाभण एक काही. आता कालवडी पण एक 10 कालवडी माझ्या गोठ्यात तयार झालेली आहे. तर सिमेंटच्या माध्यमातून जे तुम्ही पशुपालनाच्या व्यवसायात बहारी घेतात किंवा तुमची जनावरं वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे, तर ते नेमकं काय सिमेंटचं काम करतात? तुम्ही जास्त करून आहे ना, आता मी गाय आणल्यानंतर आपल्या गोठ्यात ज्या तिकडून बाहेर आणल्यानंतर गाई वेल्या आपल्या गोठ्यात, त्या कालवडी 6-7 कालवडी तयार झाल्या. त्याच्यानंतर परत पुन्हा माझ्या गाई आणल्यानंतर 8व्या महिन्यात गाई लागली. तर मी शक्यतो जास्तीत जास्त सिमेंट शॉर्टी सिमेंट 17-18 गायींच्या माध्यमातून दूध देणारे गायी, तर ते साधारण दर दिवसाचं उत्पादन किती राहतं दुधाचं? आता माझी जास्तीत जास्त गोठ्यामध्ये गाई 32-33 लिटरवाली गाई, आणि कमीत कमी माझी 22 फुटात आली, पण 3 गाई नाही. आता गोठ्याचं व्यवस्थापन करत असताना म्हणजे त्यांच्या आरोग्याची काळजी गाई म्हशीच्या घ्यायची असते, तर त्या संदर्भात तुम्ही काय धोरण राबवता? आणि आता आरोग्याची काळजी घ्यायची म्हटल्यावरती मी जास्त फिडिंगवरती लक्ष देतो. गायला व्यवस्थित झाला पाहिजे. गायला आपला आता बऱ्यापैकी मुरघास मार्केटमध्ये लोक करायला लागले. तर पूर्वी 4-5 वर्षापूर्वी कोण करत नव्हतं, पण आता आमच्या पण भागात मुरघास बऱ्यापैकी करा. मी स्वतः बनकर बनवलेले आहेत. मी बनवलेत खड्ड्यातले बनकर नाही, वरती स्टीलमध्ये बनकर बनवलेले आहेत नवीन पद्धतीने. पण माझा तो आता एक 6-7 महिन्यापूर्वी बनकर बनवला होता. मी चालू पण केला, 2 महिने झाले चालू केला. आता मुरघास तयार करण्यासाठी मुरबा या प्रॉडक्टचा नेमका काय तुम्हाला लाभ झाला? मुरघा आज चालू केल्यानंतर पहिल्या थरापासून शेवटच्या थरापर्यंत टोटल मुरबा तुमचं म्हणजे पावडर आली ती मी लिक्विड मध्ये करून वापरली. मग त्याचं उपयुक्तता मूल्य किती आहे तुम्हाला मुरबाचं? माझा आता तुम्हाला सांगतो, मला तर असं आहे तुम्हाला 100% माझा मुलगा सक्सेस झाले. त्याच्यावरती आता लोकांना मुलगा सगळ्या देव्या जरी भरल्या, किती पॅकिंग व्यवस्थित केली तर थोडा तरी 2 टप 4 टप खराब निघतात. बुरशी लागायची जाणार मेघावर टाकत, तसं माझ्या गोठ्यामध्ये काहीच त्याने. तर जेव्हा तुम्ही मुरघास तयार करण्यासाठी मुरबाचा वापर सुरू केला, त्यापूर्वी पण तुम्ही मुरघास करण्याचा प्रयत्न केला होता. मग त्यावेळेचा जो रिझल्ट होता की खराब होण्याचं प्रमाण जे होतं मुरघास खराब होण्याचं, तर ते कितपत कमी झालं? आता मी जे टनाच्या त्या वेळेपूर्वी म्हणजे इतर लिक्विड वापरलं, तो वापरलं, पावडर वापरल्यात, पण त्या टायमाला माझा 3 महिन्यापासून जे मुरघा चालू व्हायचा खराब होण्यासाठी, एक वेळ अर्ध्या पैकीपर्यंत खराबच झालेला आहे. नुकसान होतो. आता जवळजवळ आता तुमचा मुरगा वापरला मला 5-6 महिने झाले, पण अजून मला वाटत नाही की तो पुढं खराब झालेला आहे. 1 इंच 2 इंचाच्या खाली नाहीचे काय. आता तुम्ही हा गोठा व्यवस्थापन करत आहातच, पण त्याबरोबरीनं तुमचं नाव बैलगाड्यांच्या शर्यतीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे, तर त्याबाबतचा अनुभव काय? आता मी माझ्या गोठ्यामध्ये गायींचं खाद्य वेगळं, बैलांचं खाद्य वेगळं असं काही नाही.
लोक 5,000 रुपये शेकड्याचा कडबा घेणार बैलांसाठी खास कडबा वापरणार आणि दुसरं बऱ्याच प्रकारचं खाद्य घेणार खुराकामध्ये ते वापरणार. तसं काही नाही. मी माझ्या बैलांना जे गाईला खायला आहे ते अक्षरशः माझ्या गोट्यामध्ये मुरगासा बरोबर गव्हाचा पोचता बैलांना पण घाल पण गायनला पण घाल. तुम्ही आता प्रत्यक्षात बघा तिथं डेपो लावलेला आहे. संध्याकाळ ती कुठे उद्या सकाळ तिथे कुठे गेली तिथे मुरगास आणि भुसा सोडून बाकी काही नाही. तुमची या व्यवसायातली महत्वाकांक्षी काय की एवढ्या गायींचा माझा गोठा झाला पाहिजे असं तुमचं टार्गेट काय? आता माझं 1 वर्षापूर्वी मी गोठा चालू केला तर 4 गायांपासून. आता माझ्या गोठ्यामध्ये 27-28 गाय आहेत. 10 कालवडी पण माझ्या तयार झालेल्या आहेत. और माझं टार्गेट आता असं आहे, गोठ्याचं काम चालूच आहे. बाजूला तुम्ही पाहत आहे जागा कमी पडायला लागली म्हणून गोठा माझं टार्गेट आहे 100 गावाची घरात गोठ्यात झालीच पाहिजे. आणि ते लय ते 3 वर्षामध्ये माझी 100 गाई करून 3 वर्षामध्ये तुम्ही 100 गायींचा गोठा हे स्वप्न आहे तुमचं. ट्रॅक्टरच्या माध्यमातून खाद्य जनावरांना घालणं किंवा काय असं जे तुमच्या डोक्यामध्ये कल्पना आहेत त्या काय आहेत? आता मी माझा मुक्त पद्धतीचा गोठा आहे. मुक्त पद्धतीचं म्हटलं तरी थोडा नवीन पद्धतीचा आला. कमी कष्टात कसं गोठ्याचं काम करता येईल. कमीत कमी माझ्या 50-60 गायींना 2 कामगारांनीच पूर्ण गोठ्याचं देखभाल केली पाहिजे. खाद्य घातलं पाहिजे, दूध काढलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी 2 कामगारामध्ये जात. कारण आज मजुरी पण भरपूर वाढलेली आहे. त्यामुळे मजूर गोठ्यामध्ये जास्त लावणं ते पण परवडत नाही, मिळत पण नाही. आम्ही पण नाही. म्हणून मी आता एक प्लॅटफॉर्म पद्धतीचे पेपर जाण्यासाठी गव्हाणीला आर्टिक म्हणून प्लॅटफॉर्म बनवणार आहे. आणि खाद्य सुद्धा ट्रॅक्टर मी आपल्याला ते गव्हाणीत ओतता आलं पाहिजे. तर या व्यवसायात नव्यानं येऊ इच्छिणारे जे काही शेतकरी असतील किंवा सुशिक्षित बेरोजगार मुलं असतील तर त्यांना तुम्ही नेमका काय सल्ला द्या? मी तर असं सांगू इच्छितो, आता नव्याने लोकांनी गोठ्यात सुरू केली, गोठे सुरू केले, गाय घेतल्या 5 गायान 6 गायान गोठ्याचं काम केलं. खर्च गायींपेक्षा गोठ्याला लोकांनी जास्त केला. मी तर असं म्हणतो तुम्ही गोठ्याला खर्च जास्त करण्यापेक्षा गायींचं संगोपन कसं व्यवस्थित करताय. तुम्ही एकदम 5, 6, 7 आणि 8 गाय आणा. 2 गाय घ्या, त्यांचं व्यवस्थित देखभाल करा, व्यवस्थित त्यांच्या ब्रीडिंगवरती याच्यावरती लक्ष द्या. त्यांचं टार्गेट काय, किती दूध या गायीने दिलं पाहिजे, ही गाय वेळेवर लागली पाहिजे, त्या गायीची कालवड किती दिवसात लागली म्हणजे गाभण राहिली पाहिजे, याच्यावरती लक्ष द्या. आपण 100% गोठ्यामध्ये सक्सेस. आता मी माझ्या गोठ्यामध्ये ज्या कालवडी झाल्या माझ्या आता 11-12व्या महिन्यात कालवडी लागून निघल्यात म्हणजे गाभ गेलं. या सगळ्या नोंदी तुम्ही डायरीमध्ये मेंटेन करता आणि त्या माध्यमातून या व्यवसायामध्ये तुम्ही उत्तम भरारी घेतली. गायी आणल्यापासून गायी किती किमतीला आणली, गायीने दूध किती दिलं, गायीने वजन किती होतं, गायीचं वजन किती होतं, गायी माझावरती कधी आली, हे सगळं माझ्याकडं म्हणजे सगळं नोंदी करून राहिलो. निश्चितच या नोंदींच्या माध्यमातून या व्यवसायामधला नफा तोट्याचं ताळमेळ तुम्हाला मांडता येऊ शकतो. आणि त्याच्यानंतर मी गायी वेल्यापासून वासराची गाय वेली किती तारखेला, वासराला जनताचा डोस, बाकी फिडिंग याच्यावरती पण पूर्णपणे लक्ष द्या. पशुपालनाच्या माध्यमातून तुम्ही जी उत्तुंग भरारी घेतलेली आहे तुम्ही नेमकी काय काय प्रापंचिक प्रगती या व्यवसायातून साध्य केली असं तुम्हाला वाटतं? आता मी गोठा चालू केल्यापासून लोक म्हणतात गोठ्यामध्ये परवडत नाही, हे नाही, पण हे बघा पेरल्याशिवाय उगवत नाही, ही मराठी माणसांची एक म्हण आहे. निश्चितच या ठिकाणी हेमंतरावांचा अनुभव आपण ऐकला की त्यांनी स्वतः या व्यवसायामध्ये परिश्रम घेतलेले आहेत, स्वतः राबत असतात. पशुपालन व्यवसायाच्या माध्यमातून हेमंतराव यांनी केलेली प्रगती निश्चितच कौतुकास्पद आहे, ज्यासाठी नवहिंद प्रॉडक्टच्या मुरबाचा त्यांना निश्चित उपयोग झालेला आहे पशुपालनामध्ये. त्याबाबतची माहिती त्यांनी दिलेली आहे. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद.